नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, दिस इज अवर 25. ओके, म्हणजे व्हिडिओ नंबर 25 आणि आपण ॲज युजल वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. दोन्ही क्वेश्चन जर बघितले तर दोन्ही क्वेश्चन महाराष्ट्र CET 2023ला अतिशय रिसेंट क्वेश्चन्स आहे आणि सिम्पल आहे. या अगोदर म्हणजे असे नाही किंवा या अगोदर या कॉन्सेप्टवर किंवा या फॉर्म्युल्यावर आपण तो क्वेश्चन बघितलेलाच नाही अशातला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तो रेग्युलर फॉर्म्युल्यावर तो क्वेश्चन डिपेंड आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारला त्या गोष्टी कळून घेऊया. ओके, आणि क्वेश्चन काळजीपूर्वक सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बघा आपण स्टेप बाय स्टेप पहिल्या आणि दुसऱ्या सोल्युशनकडे वळूया. बघा स्टेप बाय स्टेप. ओके, बघा, इफ λ1, λ2, λ3 आर द वेवलेंथ्स ऑफ द वेव्स गिविंग रेझोनन्स विथ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ॲज वेल ॲज सेकंड ऑर्डर. ठीक आहे, म्हणजे पहिल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ आहे λ1, सेकंडच्या आहे λ2, फर्स्ट ऑर्डरच्या सेकंड ऑर्डरच्या करस्पॉन्डिंग आहे λ3. काही हरकत नाही, त्यांनी म्हटलं आहे रिस्पेक्टिव्हली ऑफ ए क्लोज ऑर्गॅन पाईप. जो काही पाईप आहे तो क्लोज ऑर्गॅन पाईप आहे ज्याची लेंथ आहे L. देन द रेशिओ ऑफ म्हणजे जो काही वेवलेंथ आहे त्यांचा रेशिओ विचारला. ठीक आहे, क्लोज ऑर्गॅन पाईप आहे. ठीक आहे, क्लोज ऑर्गॅन पाईप आहे ज्याची लेंथ आहे L. ओके, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा वेवलेंथ. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ आहे λ1, फर्स्ट ऑर्डरच्या λ2, सेकंड ऑर्डरच्या λ3. बघा आता बघा, जसं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर यांचा उपयोग करून तुम्हाला याच्या व्हॅल्यूज काढावं लागणार. वेवलेंथ फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची वेवलेंथ, फर्स्ट ऑर्डरची वेवलेंथ, सेकंड ऑर्डरची वेवलेंथ. ठीक आहे, मग त्या तिघां व्हॅल्यूचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रेशो. ती गोष्ट सिंपल आहे. इथं लक्षात म्हणजे माहिती काय दिली आहे? क्लोज ऑर्गॅन पाईप आहे, याच्यात जे काही वेव्स प्रोड्यूस झाले. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली आहे, त्या वेव्हची फर्स्ट ऑर्डर झाला, सेकंड ऑर्डर, यांच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, जसं बघा क्लोज ऑर्गॅन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा जो काही फॉर्म्युला आहे तो V/4 टाइम्स L. V/4 टाइम्स L. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा आपल्याकडे फ्रिक्वेन्सीचं एक फॉर्म्युला आहे, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू वेलॉसिटी डिवायडेड बाय वेवलेंथ. ओके, हा फॉर्म्युला V/4L हा आपण या चॅप्टरमध्ये शिकलो की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर अ क्लोज ऑर्गॅन पाईप V/4. बट वी हॅव ऑल्सो रिलेशन फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. ओके, आता बघा. ओके, आता ह्या दोघांना कम्पेअर केलं तर लॅमडा काय झाला? कॅन्सल. ठीक आहे, म्हणजे रिमेनिंग काय राहिलं? 1/4L इक्वल्स टू 1/λ. ओके, आपल्याला लॅमडाची हवी व्हॅल्यू, रेसिप्रोकल करा. देअरफॉर 4L इक्वल्स टू लॅमडा. ठीक आहे, देअरफॉर λ1. ओके, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी रिलेटेड जी काही वेवलेंथ होती त्याला कशाने डिनोट करायला सांगितलं? λ1. म्हणून आपण इथं λ1, इथे λ1. ओके, λ1ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. समजलं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी गिवन दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला वेवलेंथची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, कारण की आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा. ठीक आहे, फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा विषय संपला. त्यानंतर फर्स्ट ऑर्डर. ओके, आता बघा क्लोज ऑर्गॅन पाईपसाठी ओके पीएथ ओव्हरटोनसाठी आपल्याकडे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. ओके, किती आहे? 2p+1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n म्हणजेच किती? V/4 टाइम्स L. ठीक आहे, देअरफॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू p म्हणजे काय? ओव्हरटोन. किती ओव्हरटोन? फर्स्ट. 1 इंटू 2 2 + 1 3 म्हणजे 3V/4L इक्वल्स टू, अगेन वी हॅव द फॉर्म्युला फॉर द फ्रिक्वेन्सी. ओके, सॉरी मी इथं n ने डिनोट केलं ना, इथे nच पाहिजे. एकच सिम्बॉल यूज करूया आपण. हां, इथं n होता म्हणून इकडे मी f घेतला वाटते. बरोबर आहे, काही हरकत नाही. ठीक आहे नाही, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू फ्रिक्वेन्सीचा अगेन फॉर्म्युला आहे आपल्याकडं वेलॉसिटी डिवायडेड बाय लॅमडा. आता फर्स्ट ओव्हरटोनसाठी लॅमडाचा सिम्बॉल आपण λ2 यूज करणार आहे. आता या दोघांना कम्पेअर करा. बघा अगेन वी गेट कॅन्सल, रेसिप्रोकल करा. 4L डिवायडेड बाय 3 इक्वल्स टू λ2. ही झाली तुमची λ2ची व्हॅल्यू. मेक इट इक्वेशन नंबर सेकंड. ओके, सेम आपल्याला आता कोणासाठी करायचं आहे? सेकंड ओव्हरटोनसाठी तोच फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 2p+1 ओके
V अपॉन 4 टाइम्स L. ठीक है, 2 into 2 4, 4 plus 1 5, 5V divided by 4 times L. Okay, we have the formula for frequency V upon lambda. Okay, what is the symbol for the second order? Okay, that is lambda 3. लॅम्बडा 3 पाहिजे. अगेन बघा, या दोघांना कम्पेअर केलं, वी गेट कॅन्सल, रेसिप्रोकल करा डायरेक्ट, 4L डिवायडेड बाय 5 इक्वल्स टू लॅम्बडा 3. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू झाल्या. आपल्याला आता स्ट्रेट फॉरवर्ड रेशो काढायचा आहे, रेशो ऑफ लॅम्बडा 1 टू लॅम्बडा 2 लॅम्बडा 3. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 1? दॅट इज 4 टाइम्स L. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 2? 4 टाइम्स L डिवायडेड बाय 3. ओके, त्यानंतर लॅम्बडा 3 साठी काय आपल्याकडं? 4 टाइम्स L डिवायडेड बाय 5. बघा सगळ्या याच्यात 4L काय कॉमन, म्हणजे काय शिल्लक राहिला इथे? 1, इथे 1/3, इथे 1/5. दिस इज द रेशिओ, ओके, टू द लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3. Therefore the option number 4th one is the correct one. And the question is from the Maharashtra CET 2023. 2023 ला आलेला असा हा क्वेश्चन, अतिशय इझी. आता हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, हा पीए थॉर्नटनचा फॉर्म्युला आपण या अगोदर कोणत्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला नाही, असं शक्यच नाही आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ वेळा आपण फॉर्म्युला यूज केलेला. तो फॉर्म्युला यूज केला, सोबत आपण कोणता फॉर्म्युला शिकत आहे? व्ही अपॉन लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी अँड लॅम्बडा, या तिघांमधलं रिलेशन. फक्त आपण कम्पेअर केलं. काय केलं? कम्पेअर. हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कम्पेअर करून आपण लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की आपल्याला त्यांनी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन दिलेला आहे. यावरनं आपल्याला लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे, जेणेकरून आपण लॅम्बडाच्या व्हॅल्यूज पुटअप करू शकतो. पॉज करून नोट डाऊन करा. ओके, सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. अतिशय इझी, अतिशय, म्हणजे खूप काही मोठा कार्यक्रम करण्याची काहीच गरज नाही आहे. ओके, चला बघा, आता आपण जो काही सेकंड आहे आपला न्यूमेरिकल तो सॉल्व करूया. न्यूमेरिकल नंबर सेकंड सोल्यूशन. ठीक आहे, हां बघा. इन रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट द फर्स्ट अँड सेकंड रेझोनेटिंग लेंथ ऑफ एअर कॉलम इज 0.2 मीटर अँड 0.62 मीटर रिस्पेक्टिवली. द इनर डायमीटर ऑफ द ट्यूब इज. ठीक आहे, तो जो काही रेझोनेटिंग ट्यूबचा जो काही पूर्ण कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, फर्स्ट लेंथ. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत जो काही वेव्ह तयार होते सुरुवातीला, त्यानंतर ओके याला आपण L1 म्हणूया. त्यानंतर मग तो असा पुन्हा तयार होते, याला आपण L2 म्हणूया. ठीक आहे, L1 L2 दिलेला आहे तुम्हाला. L1 वी हॅव गिवन 0.2 मीटर and L2 you have given 0.62 मीटर. चला काय, द इनर डायमीटर ऑफ द ट्यूब इज. ओके, हा जो काही ट्यूब आहे याचा इनर डायमीटर आपल्याला विचारलेला. आपल्याकडे रिलेशन्स आहे बघा. हां, इक्वल्स टू 0.3 टाइम्स E. हां, end correction equals to 0.3 times of diameter. Okay, therefore diameter equals to end correction divided by 0.3. बघा आपल्याकडे रिलेशन आहे. ओके, ट्यूबच्या एंड करेक्शन आणि ट्यूबच्या इनर डायमीटर मधलं रिलेशन आहे. एंड करेक्शन इक्वल्स टू 0.3 टाइम्स ऑफ डायमीटर. देअरफॉर डायमीटर इक्वल्स टू एंड करेक्शन डिवाइडेड बाय 0.3. म्हणजे आपल्याला जर आता डायमीटर फाइंड आउट करायचं असेल तर एंड करेक्शन माहिती पाहिजे. आणि एंड करेक्शनचा इन टर्म्स ऑफ L1 and L2 आपल्याकडे फॉर्म्युला आहे 3 टाइम्स L1 डिवायडेड बाय 2. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही एंड करेक्शन इझिली फाइंड आउट करू शकता. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ L2? 0.62 मायनस 3 टाइम्स L1, 0.2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, देअरफॉर एंड करेक्शन इक्वल्स टू 0.62 इंटू 10 पॉवर -2 लिहू शकतो याला आपण मायनस. ठीक आहे, याला 3 इंटू 2 इंटू 10 पॉवर -1 लिहूया डिवायडेड बाय 2. ठीक आहे, देअरफॉर एंड करेक्शन इक्वल्स टू 62 इंटू 10 पॉवर -2 मायनस 3 दुनी 6, 6 इंटू 10 पॉवर -1 डिवायडेड बाय 2. कसं करूया, पॉईंटमध्ये राहू देऊ की कसं राहू देऊ? ठीक आहे, देअरफॉर
एंड करेक्शन इक्वल्स टू 62 इंटू 10 पॉवर -2. आता 10 पॉवर -2 आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार, ठीक आहे नाही, तसंच करूया. बघा मग याला कसं लिहावं लागणार आपल्याला, 60 इंटू 10 पॉवर -1 इंटू 10 पॉवर -1 डिवायडेड बाय 2. इथं लक्षात आपल्याला 6ला काय आहे ना, मला काय करायचं, 10 पॉवर -2 दोघांमधनं कॉमन निघला पाहिजे, ठीक आहे. हे तर समजलं ना, ओके. हे सिम्पल कॅल्क्युलेशन, त्याच्यामुळे मला 10 पॉवर -1 असं म्हणजे तो 6 आहे, ठीक आहे. आता एकदम सिम्पल झालं बघा. जर फॉर एंड करेक्शन इक्वल्स टू, बघा 10 पॉवर -1 -2 म्हणजे 10 पॉवर -2 दोघांमधनं काय निघालं कॉमन. 62 - 60 किती शिल्लक राहिला 2 डिवायडेड बाय खाली किती आहे 2, म्हणजे एंड करेक्शन इक्वल्स टू 10 पॉवर -2, ठीक आहे. आता ही व्हॅल्यू इथे पुट करूया. जर फॉर डायमीटर इक्वल्स टू एंड करेक्शन किती आहे 10 पॉवर -2 डिवायडेड बाय किती आहे 0.3. देअर फॉर डायमीटर इक्वल्स टू 10 पॉवर -2 आहे ना रे. देअरफॉर 10 पॉवर -2 याला लिहू शकतो मी 3 इंटू 10 पॉवर -1, ठीक आहे नाही, तो वर चालला गेला. देअरफॉर 1/3 इंटू 10 पॉवर -2 इंटू 10 पॉवर +1, ओके. 1/3 म्हणजे किती यायला पाहिजे 0.33 यायला पाहिजे की नाही. 0.33 इंटू 10 पॉवर -1 शिल्लक राहिला. ऑप्शन दिसतो का रे बाबू, मीटरमध्ये, याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण की या दोन क्वांटिटी कशात होत्या मीटर. तर ऑप्शन्स बघितले तर सेंटीमीटरमध्ये आहे, काही हरकत नाही. बघा आता देअरफॉर डायमीटर इक्वल्स टू एक काम करूया, ओके. हा पॉईंट इकडे शिफ्ट करतो बघा. 3 इंटू 3 इंटू 10 पॉवर -1 इंटू 10 पॉवर -1. देअरफॉर डायमीटर इक्वल्स टू 3.3 इंटू 10 पॉवर -2 मीटर, ठीक आहे. मीटरमध्ये आलं, ठीक आहे. डायमीटर इक्वल्स टू 3.3 इंटू 10 पॉवर -2 मीटर. आपल्याला सेंटीमीटरमध्ये पाहिजे, ओके. मग 1 मीटर म्हणजे किती 10 पॉवर 2 सेंटीमीटर. देअरफॉर डायमीटर इक्वल्स टू 3.3 इंटू 10 पॉवर -2 इंटू 10 पॉवर 2 सेंटीमीटर. देअरफॉर डायमीटर इक्वल्स टू 3.3 सेंटीमीटर. रिकरन्स आहे 1/3ला रिकरन्स आहे, ओके. म्हणजे हा जो मी लिहिला ना 0.33 रिकरन्स आहे, त्याच्यामुळे 3 नंतर पुन्हा एक व्हॅल्यू येईल त्याला. तर फॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज देअर अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023, ओके. अशा पद्धतीने जर केलं, ओके. हा एक रिलेशन लक्षात ठेवायचं की वी हॅव रिलेशन इज इक्वल्स टू एंड करेक्शन इक्वल्स टू 0.3 टाइम्स द डायमीटर, ओके. आणि हा L2 - 3 टाइम्स L1 पण आहे. इथनं एन करेक्शन फाइंड आउट करतो आणि हे एक कॅल्क्युलेशन्स आहे बघा. मला पॉवरमध्ये कॅल्क्युलेशन सोपे जातात, त्यामुळे मी नेहमी पॉवरमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांना पॉईंटमध्ये सोपे जातात. तसं आपण ॲज युजल तुम्हाला जशी जी मेथड आवडते, म्हणजे मला असं आवडते, तुम्हाला जसं आवडेल तसं करायचं. जस्ट कॅल्क्युलेशन्स आहे, ओके. हे थोडं लेंदी जातं पॉवरमध्ये, जे कन्वर्जन आहे जमतं म्हणून करावं लागतं, ठीक आहे. तुम्हाला जर आपला प्रिवियस इयर क्वेश्चन्स, ओके, म्हणजे न्यूमरिकल्स जे काय आपण सॉल्व करतो, हा जर उपक्रम आवडत आला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.